व्हॉट्सअप पीपल, गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. तर आज आपण पोहोचलेलो आहे प्रयागराजमध्ये. पोचल्यानंतरच तुम्हाला भला मोठा ट्रॅफिक जॅम दिसेल. जवळपास 10 ते 15 किलोमीटर अंतर दूरच तुम्हाला गाडी थांबवून एखाद्या टू व्हीलरवाल्याकडून तुम्हाला लिफ्ट घेऊन संगमापर्यंत जावं लागेल. मिनिमम ते 300 ते 400 रुपये चार्ज करतील. तेवढे पैसे देऊन तुम्हाला आतमध्ये लवकरात लवकर जाता येईल. ठीक आहे. आणि अशा पद्धतीने आपण पुढे जातो आहे. त्यानंतर आपल्याला पुढे दिसतं आहे की आपापले ग्रुप घेऊन लोक पुढे चाललेले आहेत. जसे जसे पुढे जात जाल तशी गर्दी तुम्हाला वाढत जाईल. आणि या रोडमध्ये आय डोंट नो काय म्हणतात या रोडला, आठवत नाही काय रोडचं नाव आहे. आणि हा आपला भाऊ कॅमेऱ्यामध्ये बघतो आहे. जसं की व्लॉगिंग करत असताना मला बरीच लोक बघत असतात. थोडंच अंतर राहिलेलं आहे संगमापर्यंत जायला. आपण पायी चाललेलो आहोत. फायनली गाईज आपण पोचलेलो आहोत. भली मोठी गर्दी, लाखो लोक तुमच्या समोर आहेत. खूप छान वाटतं की 144 वर्षानंतर हा प्रसंग मलासुद्धा अनुभवायला मिळतो आणि खरंच बघण्यासारखं आहे हा कुंभमेळा. एवढ्या लोकांमध्ये गाईज व्लॉगिंग करत बोलणं हे माझ्यासाठी शक्य नव्हतं. त्यामुळं मी ठरवलं की आरामात व्हिडिओ बनवूया, त्यानंतर आपण व्हॉइस ओव्हर त्याला देऊयात. सो गाईज, हे जे तुम्ही दृश्य बघताय हे आहे त्रिवेणी घाट. आणि इथे जे बोट्स दिसत आहेत हे बोट्स तुम्हाला घेऊन जातील त्रिवेणी संगमावरती. तिथे जाऊन आपल्याला स्नान करायचं आहे. इथे जे लोक तुम्हाला स्नान करताना दिसतात ते यमुना नदीमध्ये स्नान करत आहेत. त्रिवेणी संगमापासून थोड्याच अंतरावरती हे एक टुरिस्ट अट्रॅक्शन लोकांसाठी तयार केलेलं आहे. यामध्ये गौतम बुद्धांची मूर्ती, राम मंदिर, सरस्वतीची मूर्ती, शंकराची मूर्ती असे खूप छान स्ट्रक्चर्स उभे केलेले आहेत. आज काय आपल्याला अमृत स्नान करायचं नव्हतं, पण म्हटलं थोडंसं फिरून घेऊयात. ही आहे प्रयागराजची नाईट लाईफ. आणि माझ्या साईडला आहे हा असा व्ह्यू जिथे आरती वगैरे केली जाते संध्याकाळच्या टायमिंगला. अमृत स्नान जे आपण करणार आहोत ते आपण उद्या सकाळी करणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. यानंतर आम्ही गेलो शिवालय पार्कमध्ये. खूप सुंदर असं स्ट्रक्चर उभं केलेलं आहे. यामध्ये 12 ज्योतिर्लिंगाचे दर्शन तुम्हाला होऊन जातील. सो गाईज, कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा की हे कोणतं ज्योतिर्लिंग आहे. असं हे रात्रीचं सुंदर असं दृश्य. गर्दी असल्यामुळे खूप काही एक्सप्लोर करता आलं नाही, पण जेवढं केलं आहे ते एकदम बेस्ट केलं.
ओके सो गाईज, आज आपण खूप महत्त्वाचं काम करण्यासाठी आलो आहे, ते म्हणजे अमृत स्नान. बोटीमध्ये बसून आपण त्रिवेणी संगमावरती चाललो आहे अमृत स्नान करण्यासाठी. आयुष्यातला एक अनमोल अनुभव मी घेतो आहे. खूप छान वाटतं आहे आणि लाईफमधला बेस्ट एक्सपिरियन्स माझा हा होता. करम जिसे पुकारे वो पहुँचे गंगा किनारे. न कर मैली तू गंगा तन धोए मन तो. मन पावन हो गंगा में डूबे नहाए. मन रावण जो लहरों में तूने बहाए. जो चला गया वो लौट के फिर ना आए. तेरा कर्म ही है जो संग तेरे ही जाए. तर इथे होतोय आपल्या व्लॉगचा एंड. हर हर गंगे. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग.